हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 7चं चॅप्टर नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युलीज अँड एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर. ठीक आहे, ह्या चॅप्टरचा मी घेणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 50. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 50 बघायच्या आधी बघा आपल्याला हा प्रॅक्टिस सेट या चॅप्टरमध्ये कोणत्या फॉर्म्युल्यांचा यूज करायचा आहे. बघा, a + b² = a² + 2ab + b². आणि a - b² = a² - 2ab + b². ह्या दोन फॉर्म्युल्यांवरच आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट 50 सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, चला तर मग बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय दिलं आहे, एक्सपांड काय दिलं आहे, 5a + 6b. आता हे कोणत्या फॉर्म्युल्यासारखं दिसते बघा, मी दोन्ही फॉर्म्युले इथे लिहून घेतलेले आहे, a + b² आणि a - b². आता बघा हे कशासारखं दिसते, 5a + 6b. इथं कोणती साईन आहे, ॲडिशन आहे, म्हणजेच कोणताही फॉर्म्युला यूज करायचा प्लसवाला. ठीक आहे, म्हणजेच काय येईल, आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. a + b² = काय असते फॉर्म्युला, a² + 2ab दोघांची मल्टिप्लिकेशन प्लस b², सेकंड टर्मचा स्क्वेअर. ठीक आहे, आता या जे आपल्याला हे दिलेलं आहे याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे, 5a + 6b². ठीक आहे, आता आपण या 5aला काय अज्युम करू, a करू आणि याला b करू शकतो. ठीक आहे, आता मग इथं काय आहे, a² म्हणजेच काय येईल, = 5a² + 2 मल्टिप्लाय बाय, इथं कोणती साईन नाही म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. a किती आहे आपला 5a मल्टिप्लाय बाय b किती आहे 6b + b² मीन्स 6b². ठीक आहे, आता याला सॉल्व करू शकतो आपण. 5चा स्क्वेअर 25, aचा स्क्वेअर a² प्लस 2 × 5 = 10 आणि 10 × 6 = 60 a × b प्लस 6चा स्क्वेअर 36 आणि bचा स्क्वेअर b². आता याच्यानंतर काही होऊ शकते का, याचं नाही, म्हणजे हे झालं आपलं ॲन्सर. ठीक आहे, सेकंड नंबर बघा, a/2 + b/3². आता हे पण कोणत्या याच्यामध्ये प्लस साईन आहे, म्हणजेच कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, a + b² काय असतो, a² + 2ab + b². प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये जो यूज करावा लागतो तो लिहायचा, तेवढ्यानंच आपला काय होतो, लर्न होतो. ठीक आहे, a/2 + b/3². आता हा काय आपला a आणि हा b. चला, a² म्हणजेच a/2² प्लस 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे, a/2 मल्टिप्लाय बाय b किती आहे, b/3 प्लस bचा स्क्वेअर म्हणजे b/3चा स्क्वेअर. काय येईल मग, याला सॉल्व करू शकतो आपण. aचा स्क्वेअर a², 2चा स्क्वेअर 4 प्लस, आता काय होतं इथं, a2 मल्टिप्लाय बाय a b/2, 2 × 3 = 6 प्लस bचा स्क्वेअर b², 3चा स्क्वेअर 9. इथं काय येईल मग, a² / 4 प्लस हे काय येईल, 2 × 2, 2 × 3 = 6 ab/3 प्लस b² / 9. हे झालं आपलं ॲन्सर. बघा, थर्ड नंबर काय, 2p - 3q². आता इथं मायनस साईन दिलेलं आहे, नंतर कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण इथं, a - b²चा काय असतो, a² - 2ab + b². चला व्हॅल्यू पुट करूया. 2p - 3q साठी हा a आहे आणि हा b. a² म्हणजेच 2p² - 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे, 2p मल्टिप्लाय बाय b आहे 3q प्लस bचा स्क्वेअर म्हणजे 3q². ठीक आहे, आता सॉल्व करा. 2चा स्क्वेअर 4, pचा स्क्वेअर p², 2 × 2 = 4, 4 × 3 = 12, 12pq प्लस 3चा स्क्वेअर 9q². हे झालं ॲन्सर. बघा, इथं काय दिलं आहे, x - 2/x². म्हणजे इथं पण कोणता यूज करायचा आपल्याला, a - b²चा काय असतो, a² - 2ab + b². चला व्हॅल्यू पुट करूया. x - 2x/x². ठीक आहे, असे एक्झाम्पल दिसल्यावर घाबरून नाही जायचं, सेम असतात, फक्त आपल्याला
व्हॅल्यू पुट करायची. आता ए काय आपला एक्स म्हणजेच एक्स स्क्वायर मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे एक्स मल्टिप्लाय बाय बी आहे 2/x प्लस बीचा स्क्वेअर म्हणजे 2/x स्क्वेअर. व्हॅल्यू पुट सॉल्व करू एक्स स्क्वेअर. आता इथं काय होईल हा एक्स आणि हा एक्स कट होऊ शकतो कारण मल्टिप्लिकेशनमध्ये ही टर्म 2 टू द 4 प्लस 2चा स्क्वेअर 4 आणि एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे जर आपलं आन्सर. सॉरी हे 4 नंबरचं होतं, हे 5 नंबरचं. ax प्लस बी वाय स्क्वेअर. इथं कोणता यूज होईल ए प्लस बी स्क्वेअर. काय येईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम फॉर्म्युला आहेत, फक्त काय एका मायनस साईनचा फरक आहे. हे बघा इथं मायनस आहे आणि इथं प्लस आहे. जी प्लसची हे असते एक्सपान्शन ए प्लस बी स्क्वेअरचं त्या फॉर्म्युल्यामध्ये सर्व ठिकाणी काय येतो प्लस आणि जे मायनसचं एक्सपान्शन असते फर्स्ट टर्मला काय येते मायनस येते. ठीक आहे, असं लक्षात ठेवायचं म्हणजेच कन्फ्युजन होत नाही. चला ax प्लस बी वाय स्क्वेअर काय येईल मग ax स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे ax मल्टिप्लाय बाय बी वाय प्लस बी वाय स्क्वेअर. एचा स्क्वेअर ए स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. सॉल्व करूया. काय येईल 2 मल्टिप्लाय बाय ए बी एक्स वाय. मल्टिप्लिकेशनमध्ये आहे सर्व. ठीक आहे, प्लस बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर वायचा स्क्वेअर वाय स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. बघा 6 नंबर 7m मायनस 4 स्क्वेअर. तर इथे कोणता फॉर्म्युला यूज होते ए मायनस बी स्क्वेअर. काय तो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर म्हणजेच काय येईल 7m मायनस 4 स्क्वेअर. काय येईल एचा स्क्वेअर म्हणजे 7m स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 7m मल्टिप्लाय बाय 4 प्लस 4चा स्क्वेअर. सॉल्व करूया. 7चा स्क्वेअर 49 mचा स्क्वेअर m स्क्वेअर मायनस 7 टू द 14 आणि 14 4 जा 56 m प्लस 4चा स्क्वेअर येतो 16. हे झालं आपलं आन्सर. बघा 7 नंबर काय दिलेला आहे एक्स प्लस 1/2 स्क्वेअर. ठीक आहे, इथं कोणता फॉर्म्युला यूज होईल ए प्लस बी स्क्वेअरचा. काय असतो ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याला मग एक्स प्लस 1/2 स्क्वेअर. काय येईल एक्स स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे एक्स आणि बी आहे 1/2 प्लस बीचा स्क्वेअर म्हणजेच 1/2 स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस 2 काय होते कट. इथं काय राहते मग एक्स मल्टिप्लाय बाय 1 एक्स प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर 4. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, 8 नंबर बघा ए मायनस 1/a. इथं कोणता यूज होईल ए मायनस बी स्क्वेअरचा. काय तो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. काय येईल मग ए मायनस 1/a स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर. ए काय आपला ऑलरेडी एच आहे मायनस 2 मल्टिप्लाय बाय ए किती आहे एच आहे आणि बी आहे 1/a प्लस बी स्क्वेअर 1/a स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस हा बघा ए कट होते 2 1 जा 2 प्लस 1चा स्क्वेअर 1 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. हे झालं आपलं आन्सर. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे विच ऑफ द ऑप्शन गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ द बायनॉमियल 8 मायनस 1/x. ठीक आहे, आपल्याला 8 मायनस 1/xचा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे सेम जसा क्वेश्चन नंबर 1 सॉल्व केला तसं करायचं आहे आणि त्याच्यापैकी बघायचं आहे की कोणता आहे आपला आन्सर असेल. 4 ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, काय करू आपण आता याला आधी सॉल्व करून बघूया. ठीक आहे, काय बघा सॉरी बघा कोणत्या फॉर्ममध्ये येते हे ए प्लस बीचे येते की ए मायनस बी ए मायनस बी स्क्वेअरच्या. ठीक आहे, काय ते ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, काय येईल मग 8 मायनस 1/x स्क्वेअर. ए काय आपला 8 म्हणजेच 8 स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 1/x. बी काय आहे 1/x म्हणजेच 1/x स्क्वेअर. 8चा स्क्वेअर 64 मायनस 8 टू द 16/x प्लस 1चा स्क्वेअर 1 एक्सचा स्क्वेअर एक्स. ठीक आहे, बघा हे आलं आपलं आन्सर. ऑप्शनमध्ये आहे का असं
64 मायनस 16/x 1/x काय आहे आन्सर नंबर 3. हे झालं आपलं करेक्ट ऑप्शन. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा. ऑफ विच ऑफ द बायनॉमियल गिवन बिलो इज m² n² प्लस 14 mn pq प्लस 49 p² q² द एक्सपान्शन. आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला डायरेक्ट आन्सर दिलेला आहे आणि कशाचं एक्सपान्शन आहे हे फाइंड करायचं आहे. ठीक आहे. आता बघा काय असते आपलं, हे बघा आम्ही एक सोपी हे सांगते, सर्व न सॉल्व करता बघा कसं करायचं. आता m² n² म्हणजे हा आपला a काय असेल mn असेल. ठीक आहे. आणि b काय असेल, b लास्ट टर्म असते ना, म्हणजे हे बघा 49 दिलेलं आहे म्हणजे 7 आणि p² आहे म्हणजे p असेल, q² आहे म्हणजे q असेल, 7pq. आणि सर्व साईन काय आहेत प्लस आहे, म्हणजेच कोणता फॉर्म्युला असेल प्लसचा की मायनसचा. प्लसचा असेल म्हणजेच बघा ऑप्शनमध्ये कोणता आन्सर येईल, हे तर नाही येऊ शकत. हे येईल का, नाही. आपल्याला काय पाहिजे सुरुवातीला mn पाहिजे फक्त. ठीक आहे. म्हणजेच काय येईल ऑप्शन नंबर 4 mn प्लस 7pq. ठीक आहे. लागलंच तर मी सॉल्व करून दाखवते. बघा काय आहे mn प्लस 7pq. हे ऑप्शन घेऊन आपण काय करू, सॉल्व करून बघूया. क्वेश्चन नंबर 3 बघा काय येईल, a प्लस b² फॉर्म्युला लागेल a² प्लस 2ab प्लस b². काय येईल मग सगळं mn प्लस 7pq² म्हणजेच काय येईल mn² प्लस 2 मल्टिप्लाय बाय mn मल्टिप्लाय बाय 7pq प्लस b² म्हणजे 7pq². बघा m² n² प्लस 7 टू द 14 mn pq प्लस 7चा स्क्वेअर 14 p² q². ठीक आहे. आला आपला आन्सर जसं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं होतं बघा आहे. ठीक आहे. थोडंसं समजून घ्यायचं. आता या क्वेश्चनमध्ये सर्व प्लसमध्ये साईन आहे म्हणजे आपला ऑब्वियसली कोणता फॉर्म्युला लागेल प्लसवाला. ठीक आहे. आणि नेहमी काय असते, ही a² वाली टर्म असते आणि लास्टवाली b² ची टर्म असते. पण आता आपल्याला स्क्वेअर नाही, mn काय असेल आपला a असेल आणि b असेल 7pq. हे झालं आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. यूज अन एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करायचा आहे. बघा मग हे बघा काय दिलेलं आहे 997². आपल्याला याचा डायरेक्ट स्क्वेअर काढता येतो, पण आपल्याला काय करायचं आहे एक्सपांड करायचं आहे, जे आपण 2 फॉर्म्युले बघितले त्यांनीच. ठीक आहे. आता 997ला कसं लिहू शकते मी, असं लिहू शकते का 1000 मायनस 3² लिहू शकते. 1000 मायनस 3 काय ते 997 आणि स्क्वेअर तर ॲज इट इज आहे. ठीक आहे. आता इथं बघा कोणता फॉर्म्युला लागू शकतो, इथं काय हा a आणि हा b, a मायनस bचा लागू शकतो. काय असते a मायनस b² फॉर्म्युला a² मायनस 2ab प्लस b². चला मग व्हॅल्यू पुट करूया. 1000 मायनस 3² म्हणजेच काय a काय आपला 1000² मायनस 2 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय 3 प्लस 3चा स्क्वेअर. ठीक आहे. तर 1000चा स्क्वेअर काय येईल, आता इथं 3 0 आहे तर काय होतील याचे डबल होतील म्हणजे 6 0 1 2 3 4 5 6 मायनस बघ 2 मल्टिप्लाय बाय 1000 2000 2000 मल्टिप्लाय बाय 3 6000 प्लस 3चा स्क्वेअर नाही. याच्यामधून काय करायचं, आधी हे मायनस करायचं नंतर हे ॲड करायचं. याचा आन्सर येते 994009. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे 102². आता याला कसं लिहू शकतो, आता आपण 997ला असं लिहिलं, 102ला कसं लिहू शकते मी, असं लिहू शकते का 100 प्लस 2. 100 प्लस 2 काय ते 102. ठीक आहे. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा इथं a प्लस b² काय असतो a² प्लस 2ab प्लस b². चला मग व्हॅल्यू पुट करूया. 100 प्लस 2² काय येईल 100² प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2चा स्क्वेअर. 100चा स्क्वेअर काय तो, बघा जेव्हा आपण 100,000 याचे स्क्वेअर करताना काय लक्षात ठेवायचं, इथं 2 0 आहे त्याच्या काय करायचे डबल 2चे 4 1 2 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 100 200 200 मल्टिप्लाय बाय 2 काय 400 प्लस 2चा स्क्वेअर 4.
काय येईल याचा आन्सर बघा, मल्टिप्लाय बाय प्लस आणि 4 40401 याचा आन्सर येते 10404. ठीक आहे. थर्ड नंबर बघा 97 स्क्वायर. तर 97ला कसं लिहू शकते मी, 100 - 3 लिहू शकते का, 3 स्क्वेअर. म्हणजेच काय येईल, कोणता फॉर्म्युला येईल, a - b स्क्वेअरचा. काय असतो, a स्क्वेअर - 2ab प्लस b स्क्वेअर. म्हणजेच 100 - 3चा स्क्वेअर. a काय आपला 100 स्क्वेअर - 2 मल्टिप्लाय बाय a आहे 100 आणि b आहे 3 प्लस 3चा स्क्वेअर. इथं काय 100चा स्क्वेअर 1000 10,000 -2 मल्टिप्लाय बाय 100 200 आणि 200 मल्टिप्लाय बाय 3 2 3 जा 600 प्लस 3चा स्क्वेअर 9. याची पण सबट्रॅक्शन करू शकतो. याची सबट्रॅक्शन करायची आधी, नंतर त्याच्यामध्ये 9 ॲड करायचा. करून दाखवू का, हे बघा 600 0 0. आता 0मधून 6 मायनस होते का, नाही. काय करावं लागेल, इथं कॅरी घ्यावं लागेल. इथं करायला 9, इथं राहील 0. 10 - 6 4 आणि 9 ॲज इट इज. आणि याच्यामध्ये काय करायचं, हा 9 ॲड करायचा. काय येईल 9049. आन्सर काय येईल 9409. हे झालं आपलं ॲन्सर. बघा 4 नंबरचं काय आहे 1005. याला कसं लिहू शकते मी, 1000 + 5 स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला लागू शकतो, a + b स्क्वेअरचा. इथं जी प्लसची साईन असते त्याच्यावरून ठरवायचं. ठीक आहे. a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. काय येईल 1000 + 5चा स्क्वेअर. काय येईल 1000 स्क्वेअर + 2 मल्टिप्लाय बाय 1000 मल्टिप्लाय बाय 5 + 5चा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर काय येईल, इथं 30 आहे म्हणजे त्याचे डबल 1 2 3 4 5 6 प्लस 2 मल्टिप्लाय बाय 1000 2000 आणि 2000 मल्टिप्लाय बाय 10 10,000 प्लस 5चा स्क्वेअर 25. या सर्वांची काय करायची ॲडिशन 101002 5. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथं प्रॅक्टिस सेट नंबर 15 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.